एक म्हणजे HR प्रोफेशन म्हणजे काय आणि HR प्रोफेशनमध्ये आपण ह्युमन रिसोर्स म्हणतो. तर ह्युमन रिसोर्समध्ये काय काय वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत किंवा त्याचे कंगोरे काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी प्रत्येकाच्या डोक्यात असतो की मी माझं करिअर कसं करू. जेव्हा 10वी होतो आणि 10वीला जेव्हा सगळेजण असतात SSCला, तेव्हा प्रत्येकजण हाच प्रश्न विचारतो की पुढे काय करणार. आणि खरंच तेव्हा परिस्थिती अशी असते की काय करावं हे कळत नसतं. बऱ्याच गोष्टी आवडत असतात, पण प्रोफेशन आणि पुढची 25-30 वर्ष आपल्या कामाची कुठल्या गोष्टीसाठी आपण दिली पाहिजेत आणि कशातनं मला आनंद मिळेल हे खरंच ठरवता येत नाही. 48 साली जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर काही कायदे निर्माण करण्यात आले, त्याच्यामध्ये फॅक्टरीज ॲक्ट नावाचा एक कायदा पास झाला की जो त्यावेळच्या कंडिशन्सवरती कारखान्यामध्ये वेगवेगळे कशाला कंडिशन्स होत्या, कारण तेव्हा सर्व्हिस इंडस्ट्री फार नव्हती, होती ती फक्त मिल आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात होती किंवा कुटीर उद्योग होते. तर तेव्हा टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या परिस्थितीवरती डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा कायदा तयार केला आणि त्याचा मूळ कायदा ब्रिटिश लॉमध्ये पण फॅक्टरीज ॲक्ट आहे, त्याची थोडीफार कॉपी होती. आणि याच्यातनं तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. एक म्हणजे हेल्थ, एन्व्हायरमेंट आणि सेफ्टी. या तिन्ही गोष्टी कव्हर होतात. आणि वर्किंग कंडिशन्स ही चौथी. तर वर्किंग कंडिशन्स रिलेटेड ज्या होत्या तेव्हा त्याच्यामध्ये एक वेलफेअर ऑफिसर म्हणून कन्सेप्ट त्यांनी टाकली की वेलफेअर ऑफिसरनी काय बघायचं, म्हणजे कामगारांचं वेगवेगळ्या प्रकारे कशा फॅसिलिटीज त्यांना व्यवस्थित देता येतील या सगळ्या त्याच्यामध्ये मेन्शन केल्या गेल्या. त्यामुळे वेलफेअर ऑफिसर 500 वर्कर्स असले किंवा कामगार असले तर तुम्हाला कंपल्सरी करायला लागतं. आज येतो कायदा आहे, तुमच्या कंपनीमध्ये 500 कामगार असतील तर तुम्हाला एक वेलफेअर ऑफिसर पाहिजेच. आणि त्याच्यातनं ही सुरुवात झाली. तोपर्यंत HR ही कन्सेप्ट तशा म्हणावी तशी समोर नव्हती. आणि त्याच्यानंतर मग वेलफेअर ऑफिसर आला. मग वेलफेअर ऑफिसरचं लेबर वेलफेअर ऑफिसर झाले, कारण नुसतं वेलफेअर नाही तर मग बाकीच्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, त्या पण त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आणि थोडक्यात एक लेबर डिपार्टमेंट सुरू झालं प्लॅन्ट्समध्ये किंवा कारखान्यामध्ये. तर त्याच्यामध्ये वर्कर्स असेल किंवा तिथले कर्मचारी असतील आणि स्टाफ असेल, त्यांच्या सगळ्यांसाठी पगार करणं त्यांचं किंवा त्यांचे वर्किंग कंडिशन्स बघणं, त्यांना कॅन्टीनची सुविधा देणं किंवा त्यांच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या सोडवणं, या अशा प्रकारची कामं लेबर डिपार्टमेंटला सुरू झाली. आणि मी ॲक्च्युली जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तर तेव्हा त्यांना या HRला नाव होतं पर्सोनेल डिपार्टमेंट, म्हणजे कार्मिक विभाग असं आपण आता म्हणतो मराठीमध्ये. तर लोकांच्या संदर्भातली जी काय काळजी आहे ती घेण्याची जबाबदारी ह्युमन रिसोर्सवर आली. आणि मग त्याच्यानंतर ही कन्सेप्ट चांगली वाढत गेली. परदेशात ती चांगली पुढे डेव्हलप झाली, कारण फक्त टेक्स्टाईल इंडस्ट्री राहिली नाही, बाकीच्या इंडस्ट्रीज वाढायला लागल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस यायला लागल्या. म्हणजे नुसतं एक टेक्स्टाईल असेल पण बाकीच्या केमिकल इंडस्ट्रीज वाढल्या, फूड किंवा FMCG वाढली, फार्मा वाढली. त्यामुळे प्रत्येक एरियामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट झाली आणि प्रत्येक इंडस्ट्रीची नीड वेगवेगळी व्हायला लागली. आणि पहिल्यांदी कामगारांची नीड असेल तर ती फार अनस्किल्ड लेबर आपण म्हणतो किंवा फार कौशल्य लागत नाही अशा प्रकारची कामगारांची भरती व्हायची. बाहेरनं रस्त्यावरनं मुलं यायची, तिथे गेटवरनं आतमध्ये बोलवली यायची, इंटरव्ह्यू व्हायची आणि मग त्यांना जॉब मिळायचे आणि मग नंतर ट्रेनिंग सुरू व्हायचं. पण मग जेव्हा आपण असे मोठ्या प्रमाणावरती ऑर्गनायझेशन्स वाढायला लागतात तेव्हा मग त्यांना काय काम दिलं पाहिजे, त्यांची स्किल डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे, मग त्यांचा व्यक्तिविकास कसा झाला पाहिजे आणि मग जेणेकरून कंपनीचं एन्व्हायरमेंट कसं चांगलं राहिलं पाहिजे, या संदर्भात गोष्टी सुरू झाल्या. आणि या गोष्टी जेव्हा आपण सुरू होतात तेव्हा मग देन एक होलिस्टिक अप्रोच किंवा एक पूर्ण एका गोष्टीचा सगळ्या बाजूने विचार करणं हे जे आहे ते सुरू झालं. आणि त्यानुसार ह्युमन रिसोर्स फंक्शन हे जास्ती प्रगल्भ होत गेलं. आणि आज जर बघितलं तर
आपण म्हणतो टाइम ऑफिस, म्हणजे आपण पूर्वीच्या काही कॉमर्समध्ये काम केलेलं आहे, कॉमर्स एरियामध्ये, तर त्यांना कदाचित एक्सलन्स मॉडेल असतात. टाटा एक्सलन्स, बिझनेस एक्सलन्स मॉडेल आहे, किंवा मग टोयोटा प्रोडक्शन सिस्टीम्स आहेत. तर या सगळ्या सिस्टीम्स असतात की कसं काम करायचं, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि प्रत्येकाच्याकडनं चांगली गुणवत्ता हे मिळवण्यासाठी हे काम केलं जातं. तर याचं ट्रेनिंग. नंतर मग एक्झिक्युटिव्ह जे असतात त्यांचं पुढचं ट्रेनिंग. म्हणजे आज आज एक माणूस मॅनेजर आहे, पण तो माणूस मॅनेजर रिटायर्ड होईल, कंपनी सोडून जाईल, मग त्याला सक्सेशन कोण पाहिजे. तर या प्रकारचं जे काम आहे की त्या सक्सेसर डेव्हलप करणे, त्याला अपॉर्च्युनिटीज देणं, त्याला काही ट्रेनिंग देणं आवश्यक असेल तर मग त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग देणं, किंवा त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला साजेसं असं काम त्याला, किंवा त्याची पुढचा रोल त्यांना मिळवून द्यायचा, त्याला टॅलेंट मॅनेजमेंट म्हणतात, ते करणं आलं. त्याच्यानंतर आजच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे आज अशी परिस्थिती की खरंच ज्यांच्याकडे स्किल आहे, आणि हे तुम्हाला मी परत वारंवार सांगतोय की किंवा सांगीन की अनएम्प्लॉयमेंट या देशामध्ये नाही आहे. कदाचित स्फोटक विधान असू शकतं. या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट नाही आहे, खूप जॉब्स आहेत. फक्त त्या जॉबसाठी योग्य माणसं मिळत नाहीत. आणि हे खाली शॉप फ्लोअरला काम करणाऱ्या कामगारापासून वरती MD पर्यंत काम करणाऱ्या सगळ्या लेवल्सला मी अनुभवलेलं आहे. एखादा चांगला माणूस बघायला जातो. मी आता मध्ये माझ्या कामाच्या निमित्ताने मी एक HR हेड बघत होतो. 100 लोकांचे ऍप्लिकेशन आले. मला 100 लोकांमध्ये फक्त योग्य असे फक्त 4 दिसले सगळी प्रोसेस झाल्यानंतर. तर तुमची जी नीड आहे ते त्याप्रमाणे तुम्हाला माणसं मिळतात का, तर नाही. याचं उत्तर हे नाही आहे. कित्येक पोझिशन्स जे असतात त्या बऱ्याच काळ ओपन राहतात कारण योग्य माणूस मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमच्यात जर कॉम्पिटन्सी डेव्हलप केलीत आणि तुम्ही कामाची तयारी असेल, कष्ट घ्यायची तयारी असेल, तर जॉब्स मार्केटमध्ये कमी नाहीत. ही कल्पना आहे की आज जॉब्स नाही आहेत. आज तुम्ही म्हणलात तर जे महाराष्ट्रातनं बाहेरनं येतात आणि इथं सेटल होतात. ओके, तुम्ही साधा उदाहरण बघा की कुठल्याही किराणा मालाचं दुकान जे आहे ते आज कोण चालवतात. राजस्थानी लोक अतिशय इफिशियंटली चालवतात. आज